नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. ते म्हणू लागले, कृपापूर्वक पाहताच शोकमुक्त करणारे हे कमलनयन माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. हे हरी, तुम्ही नीलकमलासारख्या श्यामवर्णाचे आणि कामदेवाचे शत्रू महादेवांच्या हृदयकमलातील प्रेमरस प्राशन करणारे भ्रमर आहात. तुम्ही राक्षसांच्या सेनेचे सामर्थ्य नष्ट करणारे आहात. मुनी व संतांना आनंद देणारे आणि पापांचा नाश करणारे आहात. ब्राह्मणरूपी शेतीसाठी तुम्ही नव्या मेघांसह आहात आणि निराधारांना आधार देणारे तसेच दीनजनांना आपल्या जवळ घेणारे आहात. आपल्या बाहुबलाने पृथ्वीचा मोठा भार नष्ट करणारे खर, दूषण आणि विराट यांचा वध करण्यात कुशल असलेले रावणाचे शत्रू आनंदस्वरूप, राजांमध्ये श्रेष्ठ आणि दशरथांच्या कुलरूपी कुमुदिनीसाठी चंद्रमा असणारे हे श्रीराम तुमचा विजय असो. तुमची सुंदर कीर्ती पुराणांमध्ये आणि तंत्रादी शास्त्रांमध्ये प्रकट झालेली आहे. देव, मुनी आणि संतांचा समुदाय ती गातो. तुम्ही करुणा करणारे आणि खोट्या अहंकाराचा नाश करणारे सर्व प्रकारे निपुण असे अयोध्येचे भूषणच आहात. तुमचे नाम कलियुगातील पापांना घुसळून काढणारे आणि ममतेला मारणारे आहे. हे तुलसीदासांचे प्रभू शरणागताचे रक्षण करा. श्रीरामांच्या गुणसमूहांचे वर्णन प्रेमपूर्वक करून नारद मुनी शोभेचे समुद्र असलेल्या प्रभूंना हृदयात धारण करून ब्रह्मलोकी निघून गेले. शिव म्हणतात, हे गिरिजे ऐक, मी ही उज्ज्वल कथा आपल्या बुद्धीनुसार तशी पूर्णपणे सांगितली. श्रीरामांची चरित्र अपार आहेत. श्रुती व शारदा यासुद्धा त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. भगवान श्रीराम हे अनंत आहेत. त्यांचे गुण अनंत आहेत. त्यांचे जन्म, कर्म आणि नामे अनंत आहेत. पाण्याचे थेंब आणि पृथ्वीचे धुलीकरण फार तर मोजता येतील, परंतु श्री रघुनाथांची चरित्रे वर्णन करूनही संपत नाहीत. ही पवित्र कथा भगवंताचे परमपद प्राप्त करून देणारी आहे. ही श्रवण केल्याने अविचल भक्ती प्राप्त होते. हे उमे, काकभूषुंडींनी जी कथा गरुडाला सांगितली होती ती सर्व सुंदर कथा मी तुला सांगितली. मी श्रीरामांचे काही थोडेसेच गुण वर्णन करून सांगितले आहेत. हे भवानी, मग आता सांग, मी आणखी काय सांगू? श्रीरामांची मंगलमय कथा ऐकून पार्वतीला आनंद झाला आणि अत्यंत विनम्र व कोमल वाणीने ती म्हणाली, हे त्रिपुरारी, मी धन्य झाले, कारण मी जन्ममृत्यूचे भय हरण करणाऱ्या श्रीरामांचे चरित्र ऐकले. हे कृपाधाम, आता तुमच्या कृपेमुळे मी कृतकृत्य झाले. आता मला कोणताही मोह उरला नाही. हे प्रभू सच्चिदानंद प्रभू श्रीरामांचा प्रताप आता मला समजला. हे नाथ, तुमचा मुखरूपी चंद्रमा श्री रघुवीरांच्या कथारूपी अमृताचा वर्षाव करतो. हे स्थिरमती माझे मन दोन्ही कानांनी ते पिऊनही तृप्त होत नाहीत. श्री रामचरित्र ऐकून जे लोक तृप्त होऊन ऐकणे बंद करतात त्यांनी तिचा विशेष रस जाणलाच नाही. जे जीवनमुक्त महामुनी आहेत ते सुद्धा निरंतर भगवंतांचे गुण ऐकत असतात. ज्यांना संसार सागर तरून जाण्याची इच्छा आहे त्यांना तर श्री रामकथा ही मजबूत नौकेसारखी आहे. श्रीहरीचे गुणसमूह हे तर विषयी लोकांच्याही कानांना सुख देणारे आहेत आणि मनाला आनंद देणारे आहेत. ज्याच्या कानांना श्री रघुनाथांचे चरित्र आवडत नाही असा जगात कोण आहे? ज्यांना श्री रघुनाथांची कथा आवडत नाही ते मूर्ख जीव आपल्या आत्म्याची हत्या करणारे आहेत. हे नाथ, तुम्ही श्री रामचरित्र मानसाचे जे गायन केले ते ऐकून मला अपार समाधान झाले. तुम्ही मला म्हणालात की ही सुंदर कथा काकभूषुंडींनी गरुडाला सांगितली होती. कावळ्याचे शरीर लाभूनही काकभूषुंडी वैराग्य, ज्ञान व विज्ञान यामध्ये दृढ आहेत. त्यांचे श्रीरामांच्या चरणी अत्यंत प्रेम आहे आणि त्यांनी श्रीरामांची भक्तीही मिळवली आहे. या गोष्टीबद्दल माझ्या मनात मोठा संशय आहे. हे त्रिपुरारी, हजारो मनुष्यांमध्ये कुणी एखादाच धर्माचे व्रत धारण करणारा असतो आणि कोट्यवधी धर्मात्म्यांमध्ये कुणी एखादाच विषय विन्मुख आणि वैराग्यपरायण असतो. श्रुती म्हणते की कोट्यवधी विरक्त लोकांपैकी एखाद्यालाच यथार्थ ज्ञान प्राप्त होतं आणि कोट्यवधी ज्ञानांमध्ये कुणी एखादाच जीवनमुक्त असतो. जगामध्ये असा जीवनमुक्त कोणी विरळाच असेल. हजारो जीवनमुक्तांमध्ये सर्व सुखांची खाण ब्रह्मामध्ये लीन असलेला असा विज्ञानवान पुरुष आणखीनच दुर्लभ आहे. धर्मात्मा, वैराग्यवान, ज्ञानी, जीवनमुक्त आणि ब्रह्मलीन या सर्वांमध्ये हे देवादिदेव महादेव मद व मायेने रहित आणि श्रीरामांचा भक्त असणारा प्राणी अत्यंत दुर्लभ आहे.
तर मग हे विश्वनाथ, कावळ्याला अशी दुर्लभ हरिभक्ती कशी काय लाभली, मला नीट समजावून सांगा. हे नाथ, मग हेही सांगा, असे श्री रामपरायण, ज्ञानरथ, गुणधाम आणि धीरबुद्धीचे भुशुंडी यांना कावळ्याचे शरीर कशामुळे प्राप्त झाले, हे कृपाळू. तसेच हे सांगा की त्या कावळ्याला हे पवित्र व सुंदर चरित्र कुठे मिळाले, आणि हे मदनारी, हेही सांगा की आपण हे त्यांच्याकडून कसे ऐकले. याबाबतीत मला अतिशय कुतूहल वाटत आहे. गरुड हा महान ज्ञानी, सद्गुणांची खाण व श्रीहरींचा सेवक आणि त्यांच्या अगदी जवळ राहणारा आहे. त्यांनी मुनींना सोडून कावळ्यापाशी जाऊन हरिकथा कशासाठी सांगितली. तसेच हेही सांगा की काकभुशुंडी आणि गरुड या दोनही हरिभक्तांचे संभाषण कसे झाले. पार्वतीचे हे सरळ व सुंदर बोलणे ऐकून शिवांना समाधान वाटले आणि आदराने ते म्हणाले, हे सती, तू धन्य आहेस. तुझी बुद्धी अत्यंत पवित्र आहे. श्री रघुनाथांच्या चरणी तुझे खूप प्रेम आहे. आता तो पवित्र इतिहास ऐक. तो ऐकल्याने सर्व लोकांचा भ्रम नष्ट होतो. तसेच श्रीरामांच्या चरणी विश्वास उत्पन्न होतो आणि मनुष्य विनासायास या संसाररूपी समुद्र तरून जातो. गरुडानेही जाऊन काकभुशुंडींना जवळजवळ असेच प्रश्न विचारले होते. हे ओमे, मी ते सर्व आदराने तुला सांगतो. तू लक्ष देऊ नये. आजच्यासाठी धन्यवाद.